बिरसा मुंडाचे शहीद दिवस संपूर्ण देशामध्ये सर्वच जाती जमातीच्या लोकांनी काल त्यांची आठवण करून त्यांच्या विचाराला उजाळा देण्यासाठी किंवा त्या विचाराची उजळणी करण्याचा प्रयत्न काल सगळ्या लोकांनी केलेला आहे. टू बी फ्रँक, असा म्हणजे विरोध म्हणून नाही कोणाचा, पण गेले किमान 40 वर्षापासून ज्ञानाच्या क्षेत्रात किंवा अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये चळवळीच्या अनुषंगाने आदिवासी सहित इतर सर्वच वंचित समाजाच्या समस्याचा मी माझ्या परीने विचार करत आलेलो आहे. आदिवासीचे असो किंवा इतर कुठल्याही समाजाचे असो, जे शोषित पीडित आहेत, त्यांच्या समस्याची मुळं कुठं आहेत हा विचार बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पेरियन रामास्वामी का अगदी अब्राहम लिंकन पासून अलीकडच्या बराक ओबामापर्यंत किंवा बुकर टी वॉशिंग्टन पासून नेल्सन मंडेलापर्यंत या सगळ्यांचे विचार समोर ठेवून त्या विचाराच्या पटलावर आमच्या समस्या ठेवून ते कसे सोडवता येतील याचा विचार मी करत आलेलो आहे. फार मोठं चिंतन किंवा फार मोठा अभ्यास किंवा फार मोठी विद्वत्ता आहे असा मी कधीही दावा केला नाही. पण आदिवासी जी माणसं आहेत, ही माणसं मला कुठेतरी भरकटल्यासारखी दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे पोस्ट इंडिपेंडन्स स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान अंमलात आलं, त्या माध्यमातून शिक्षणाची सोय झाली. ज्या लोकांना शिक्षण नाकारलं होतं त्या सगळ्या लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. शिक्षणातून माणसाची बुद्धी थोडी विकसित झाली, आदिवासीची तेवढी झालेली आहे. मग तो विचार करायला लागला. पण आदिवासी माणूस आता थोडा वेगळाच विचार करून राहिला आहे. जे काही आमच्या समाजातल्या आदिवासीमधले जे काही पडत मूड आहेत ते वेगळे मनानं सिद्धांत मांडताना दिसून राहिलेले आहे. वाचन कमी आणि पाजळणं जास्त असं दिसून राहिलं आहे. त्यामुळे आदिवासी जो आम जनता आहे आदिवासीची ती भरकटच चाललेली आहे. कुठेतरी त्यांना दिशा मिळत नाही आहे. एक नेहमीच आमचं असते की जल जंगल जमीन, याच्यावर मला एखाद तास बोलता येईल. ठीक आहे, जल जंगल जमीन आम्ही जंगलात होतो. इंग्रजाच्या काळाच्या अगोदर, मुघलांच्याही काळाच्या अगोदर आम्ही जंगलात होतो. आणि त्या जंगल वस्तीमध्ये आमच्या वस्त्या आम्ही केलेल्या आहेत. त्या जंगलाच्या त्या परिसरामध्ये आम्ही आमच्या वस्त्या निर्माण केलेल्या आहेत. तिथे राहू लागलो आहे. वनोपज जे आहेत, उपज आहेत, म्हणजे फॉरेस्ट प्रोड्यूस आहे, त्याच्यावर उदरनिर्वाह करू लागलो. शिकार करून नाही, अन्न नाही मिळालं तर शिकार करून पोट भरू लागलो आहे. असं चाललंय. मग या देशामध्ये वेगळे संस्थानिक होते, आपण पाहतोय. 556 संस्थानिक या देशामध्ये होते, म्हणजे छोटे राज्य होते. मुघलांचं आलं, तुर्कांचं राज्य आलं, अफगाण आले, इथे राज्य केले. या सगळ्यापासून आदिवासी दूर राहिलेला आहे. आणि जंगलात राहून तिथंच त्याने ते वस्तीस्थान बरेच वर्ष राहिल्यानंतर ते त्याच्या मालकीचं झालं आहे. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय संविधान जेव्हा अंमलात आल्यानंतर या जल जंगल जमीन या गोष्टीला कुठलंही महत्त्व राहत नाही.
ठीक आहे की अलीकडच्या काळामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांनी आमच्या जमिनी घेतल्या, मध्य भारतातल्या जे खनिजाचे मोठे मोठे साठे आहेत, जंगल आहे, सरकारने थोडंसं औदार्य दाखवून किंवा संविधानाचे नियम पाळून आदिवासींना कॉम्पेन्सेशन द्यावं. देऊ नये असं नाही, दिलं पाहिजे कॉम्पेन्सेशन. मला माहित आहे 2 कोटीच्या वर लोक, म्हणजे 12 कोटी 12-14 कोटी त्या लोक, 2-3 कोटी लोक विस्थापित केले या लोकांनी. आणि आपला माहित आहे झालेले आहे तिकडे, जवळ ठेवून दे ना तोपर्यंत. हॅलो, तर या आदिवासीच्या एरियामध्ये विस्थापित झालेले आहे 2-3 कोटी लोक विस्थापित झाले. तरी आमच्या लोकांचा जल जंगल जमीन, जल जंगल जमीन हा नारा आहे. मित्र, एक लक्षात घ्या, भारतीय संविधान, जल जंगल जमीन आपण स्वतंत्र आम्हाला द्या, आमचा अधिकार द्या, हे प्रिव्हिलेज द्या, हे सगळं जरी तुम्हाला बरोबर चांगलं वाटत असेल किंवा अधिकार वाटत असतील ह्या सगळ्या गोष्टी, तरी भारतीय संविधान अंमलात आल्यानंतर अशी सेपरेटिस्ट भूमिका घेणं आदिवासींना परवडण्यासारखं नाही आणि आदिवासींनी तशी भूमिका घेऊ नये, तसं परमिशनही नाही आहे. नॉर्थ ईस्ट मधल्या ज्या 7 स्टेटची जे सेपरेटिस्ट भूमिका आजही आहे त्यांचं काय काय होते. अफ्स्पा नावाचे ते कायदा जो आहे, अफ्स्पा, त्या कायद्याच्या अंतर्गत कितीतरी लोक तिथं आदिवासी मारले गेले. साऊथ जे नॉर्थ ईस्ट मधले ईशान्य भारतातले जे 7 स्टेट म्हणतात, आम्ही भारतातले नाही आहे, आम्ही आमचं स्वतंत्र देश आहे. हे भारतीय संविधान तुम्हाला परमिशन देत नाही. म्हणून जल जंगल जमीन आम्हाला स्वतंत्र द्या, आम्हाला स्वातंत्र्य आमचं, हे कधीही शक्य नाहीये. म्हणून जल जंगल जमीनचं आंदोलन कधीही यशस्वी होणार नाहीये, कधी यशस्वी होणार नाही. ते कॉम्पेन्सेशन द्यावं सरकारने, ही गोष्ट आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा की आदिवासी म्हणतात की आम्ही या देशाचे मालक, संविधानाने तसं आम्हाला मालक म्हणले. संविधानात कुठे म्हटलं नाही. म्हणजे रिसेंटली मी भारतीय संविधान पूर्ण वाचून काढलंय, कुठेही भारतीय संविधानात या आदिवासी या देशाचे मालक आहे, स्वामी आहे, असं कुठेही नाही म्हणलेलं. उलट बाबासाहेब आंबेडकरांनी 5वी आणि 6वी सूची निर्माण करून काही विशेष अधिकार या समाजाला दिले गेले आहे. यासाठी दिले आहे की हा समाज मागास राहिला, खूप बॅकवर्ड राहिला आहे, अंडर डेव्हलप राहिला आहे, दुर्गम एरियात राहत आहे, शिक्षणापासून दूर आहे, आधुनिकतेपासून दूर आहे. अनेक गोष्टीच्या संदर्भात विचार केला तर हा बुजरा समाज आहे, लाजरा बुजरा समाज आहे, याचं कोणी शोषण करते याचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी 5वी 6वी सूची निर्माण करून विशेष प्रिव्हिलेज, विशेष अधिकार दिले आहेत. पण देशाचे मालक आहोत आम्ही. अरे काय अर्थ आहे या गोष्टीला? आम्ही देशाचे मालक आहोत, आम्ही स्वामी आहोत, ह्या फालतू गोष्टी आहेत. खरं म्हणजे कोण मानते तुम्हाला देशाचा मालक? कोणी एखादं असं जाहीर करा आम्ही सम्राट आहे, पण तुम्हाला ऍक्सेप्टन्स आहे का सम्राट म्हणून? उगीच काहीतरी आपलं आम्ही देशाचे मालक आहोत, आम्ही या देशात. अरे बाबा, तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, देशाचे मालक म्हणजे काय? आम्ही आदिम आहोत, सुरुवातीपासून आहोत. हे सगळे बाहेरून आलेले आहे. जयपाल सिंग मुंडाचा हवाला देऊन सांगतात. जयपाल सिंग मुंडा म्हणतात की मी 6000 वर्षापासून तुम्ही आमचं शोषण केलं. हे सगळे बाहेरून आलेले आहेत. नेहरूला ते सांगतात संविधान सभेच्या त्या सगळ्या चर्चेत. आणि आता इंग्रज गेले आणि तुम्हाला पण हा देश सोडून जावं लागणार आणि फक्त आदिवासी चित्र राहणार आहे. हे असं नाहीये. या देशातले सगळेच लोक बाहेरून आलेले आहेत. आदिवासी देखील बाहेरून आलेले आहेत. आदिवासी बाहेरून आले, ब्राह्मण बाहेरून आले, मारवाडी बाहेरून आले, सिंधी बाहेरून आले, ओबीसी बाहेरून आले, दलित पण बाहेरून आलेले. मुद्दा असा आहे, हे सगळे बाहेरून येतात थोड्या अधिक फरकांनी मागे पुढे या देशामध्ये आलेले आहे. हेच नाही, जगातल्या सगळ्या देशातले लोक आफ्रिकेतून निघालेले आहेत.
आणि सगळ्या संपूर्ण जगात ते पसरलेले आहे. म्हणून मी या ठिकाणी 3 पुस्तकांचा उल्लेख करणार आहे. एक इव्हल नोव्हा हरारीचं एक पुस्तक आहे, शॅपियन्स. याच्यामध्ये सगळं लिहिलं आहे. हा ग्रंथ वाचला पाहिजे की हे आदिवासी माणसं, आम्ही या देशातले मालक आहोत, आम्ही या देशातले मूळ निवासी आहोत, तुम्ही लवकर आलेले एक एवढंच आहे. दुसरं पुस्तक आहे टोनी जोसेफचं, अर्ली इंडियन्स. हे पण वाचलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला आदिवासीला समजेल की आपण काय आहोत, कुठून आहे. त्याच्यानंतर एक डेव्हिड रीचचं एक पुस्तक आहे, हू वी आर अँड हाऊ वी गॉट हिअर. आपण कोण आहोत, आपण इथं कसे आलोत. हे डेव्हिड रीचचं हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या याच्यातलं आहे. तर हे आदिवासी लवकर इथे आले म्हणजे अर्लियर आले आहेत. त्याच्या मागून वेगळ्या वेगळ्या जमाती आल्या. मग एक मुद्दा असा आपल्या किंवा एक तर्क आपल्या नजरेपुढे येतो, आदिवासी इथे लवकर आले म्हणून निश्चितच या भूमीचा जास्त परिचय त्यांना झाला, अगोदर त्यांना परिचय झाला. हे इथे आले त्यांना परिचय झाला, हे मागावून आले हे सगळे दुरुस्त झाले. ओबीसी दुरुस्त झाला, ब्राह्मण दुरुस्त झाला, दलितांची अशीच, म्हणजे आंबेडकरी समाजाची अशीच अवस्था होती. पण 50च्या नंतर हे आमच्या पुढे निघून गेला. मला हे विचारायचं, आदिवासींना तुमच्या या भूमीशी तुमचा परिचय होता, इथल्या वादळवाऱ्याशी तुमचा परिचय होता, इथल्या वन जे काय वन साम्राज्य होतं, जंगलांशी तुमचा परिचय होता, नदी नाल्यांशी परिचय होता, इथले हवामान कसं चालतंय, इथलं वेदर कसं असतं, इथले ऋतू कसं, हे सगळंच असताना तुम्हाला तर फार चांगलं व्यवस्थापन जमायला पाहिजे होतं आणि तुम्ही सर्वात पुढे जायला पाहिजे होते. पण तुम्ही सर्वात मागे राहिले. याला कारण काय शोधले पाहिजेत ना. तुम्हाला कोणीतरी मागे ठेवलं असेल, ठीक आहे, ठेवलं मागे. या देशातली समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेनं तुम्हाला मागे ठेवलंय. अगदी रामायण महाभारताच्या काळापासून, पुराणाच्या काळापासून संघर्ष झाले, आदिवासी झाले. परंतु इतरही समाजाचे संघर्ष झालेले आहे. आपण पाहतोय मातंग समाजाचा संघर्ष झालेला आहे, तेली समाजाचा, कारण त्यांचे राक्षस दिसतात, त्यांनाही राक्षस, त्या तेली समाजाचे राक्षस दैत्य दानव होते, मातंग समाजाचे दैत्य दानव होते, किंवा इतरही समाजाचे होते, ओबीसी मधले होते, पण ते पुढे गेले. आम्ही का मागे राहिलो, आमचं मागासले पण कशात आहे, याचा विचार आम्ही आता आधुनिक काळात निश्चित केला पाहिजे. आम्ही या भूमीला, या भूमीशी आम्हाला फार परिचय होता. इथल्या वातावरणाशी परिचय होता, जंगलाशी परिचय होता, इथल्या खनिजांशी परिचय, सगळं संशोधन आम्हीच केलं म्हणते. पण राहिलो मागे, आम्हीच का राहिलो मागे. तर मित्रो, आपल्याकडे जीवन जगण्याची आयडिओलॉजी आणि त्या आयडिओलॉजीच्या माध्यमातून आमच्या समाजाचं व्यवस्थापन करण्याची टेक्निक आमच्याकडे नव्हतं. म्हणून होमो सॅपियन मध्ये युव्हल हरारी हेच मांडतात. 3 जमाती दाखवतात त्या ठिकाणी. पृथ्वीवर पहिल्यांदा कोण निर्माण झाले असेल, निअंडरथल नावाचा एक मानव निर्माण झाला होता. त्याच्यानंतर दुसरा एक मानव निर्माण झाला, त्यानंतर हा सॅपियन आपण जे आहोत. निअंडरथल हा बलाढ्य होता, त्याचं डोकंही मोठं होतं, मेंदू खूप मोठा होता, पण याला व्यवस्थापन अजिबात जमायचं नाही, म्हणून तो संपुष्टात आला. तशाच प्रकारे आदिवासींकडे आयडिओलॉजी नव्हती. आणि आधुनिक काळामध्ये आता तर पूर्णतः समाज व्यवस्था बदललेली आहे. मुस्लिमांच्या काळात जी व्यवस्था होती त्यावेळेस कसं काय होतं माहित आहे का, त्यावेळेस राज्य आणि प्रजा अशा प्रकारची समाज व्यवस्था होती आणि प्रजेला कुठल्याही प्रकारच्या राजाच्या कारभारामध्ये डवळाडवळ करण्याचे किंवा मत मांडण्याचा किंवा भाग घेण्याचा, सूचना करण्याचा अधिकार नव्हता. संस्थानिकांच्याही काळात हेच होतं. प्रजेला कुठलाही अधिकार नव्हता. फक्त 2 प्रकारची समाज व्यवस्था होती, एक राजेशाही आणि दुसरी प्रजा सब्जेक्ट. मोगलांच्या काळात मध्ये काय, वी वर सब्जेक्ट, इंग्रजांच्या काळात सब्जेक्ट. परंतु पोस्ट कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या नंतर
सिटीजन झालोय पहिल्यांदा, आपण नागरिक झालोय आणि नागरिक झाल्यानंतर सर्व प्रकारचे अधिकार आम्हाला मिळाले. तरीही आजही पाहतो आपण तरी आदिवासी माणूस म्हणावं तितका विकसित झालेला नाही. मग बिरसा मुंडाचं जे काही आंदोलन त्या ठिकाणी झालं, इंग्रजांच्या विरोधात लढले किंवा समाज व्यवस्थेत तिथल्या जे काही शेठ सावकारांच्या विरोधात लढले. मावा नाटो मावा राज असा एक नारा आहे. हे नारा काही कामाचा नाही आहे. मावा नाटो मावा राज हे अँटी कॉन्स्टिट्यूशनल नारा आहे, संविधान विरोधी नारा आहे. मग आदिवासी संविधान विरोधी भूमिका घेणार आहेत का? आमच्या गावात आमचे राज्य, हे शक्य नाही आहे. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामध्ये 3 टायर सिस्टम आपण स्वीकारलेली आहे. हे ठीक आहे, ग्रामपंचायत ग्रामसभा हे ठीक आहे, पण आम्हाला ॲटोनॉमस आम्हाला अधिकार द्या, स्वायत्ततेचे अधिकार द्या. भारतीय संविधानामध्ये स्वायत्ततेचे अधिकार दिलेले नाही. ठीक आहे, 5व्या 6व्या सूचीमध्ये एक ॲटोनॉमस काउन्सिल वगैरे ठीक आहे, पण तुम्ही स्वतंत्र जसे की नॉर्थ ईस्ट मधले जे काही ईशान्य भारतातले लोक जी मागणी करतात तशी मागणी शक्य नाही आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपल्याला काम करायला लागेल. आता मुद्दा असा आहे, आणखी 1-2 मुद्दे मांडतो आणि मी थांबतो. आमचे काही एक मित्र म्हणाला की या देशामध्ये एक धार्मिक राष्ट्रवाद आणू पाहत आहेत सत्तेमधले लोक आणि आम्हाला सांस्कृतिक राष्ट्रवाद आणायचा आहे. म्हणजे या लोकांना खरं म्हणजे धर्मही समजला आणि संस्कृती समजली नाही या आमच्या मित्राला. आपल्याकडे 2 शब्द आहेत, सिव्हिलायझेशन अँड कल्चर. हिंदीमध्ये याचे बरोबर भाषांतर झाले, मराठीत गफलत केली या लोकांनी. सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता. सभ्यता म्हणजे भटक्या अवस्थेमधून मनुष्य प्राणी भटकून स्थिरावला एका ठिकाणी वस्ती स्थान केलं. तो घर बांधून रावला, गुफेतून बाहेर निघला, भटकला भरपूर, शिकार अवस्थेतून रानटी अवस्थेतून तो आला आणि एका नदीच्या किनाऱ्यावर समुद्राच्या किनाऱ्यावर पाण्याच्या ठिकाणी वस्ती करून राहिला. त्याला सभ्यता म्हणतात, म्हणजे सिव्हिलायझेशन म्हणतात. जसे सिंधू सिव्हिलायझेशन आहे, इजिप्त सिव्हिलायझेशन आहे, मेसोपोटेमियनचे सिव्हिलायझेशन आहे, ग्रीक सिव्हिलायझेशन, असे सिव्हिलायझेशन झाले सगळ्या. कल्चर मात्र वेगळी गोष्ट. कल्चर म्हणजे एकत्र आल्यानंतर या लोकांना जेव्हा रानटी अवस्थेमध्ये तेव्हा हे काही भाषा वगैरे माणसाकडे नव्हती. नुसते असे संकेताचे आवाज काढायचे आणि त्याच्यावर शिकारीचं त्याचं ते एकमेकाला कम्युनिकेट करायचे. पण एकत्र आल्यानंतर ही सगळी माणसं एकत्र आली, काही ठिकाणी शहरं नगरं करून राहू लागली, गावं करून राहू लागले, तेव्हा त्यांना कम्युनिकेशन निर्माण केली. पहिल्यांदा भाषा निर्माण केली. संस्कृतीचा पहिला घटक भाषा. मग एकत्र आल्यानंतर काही अनेक हितसंबंध गुंतल्या जाऊ लागले, एकात गुंतू लागले, मग वाद होऊ लागले, मग राजकीय व्यवस्था निर्माण केली. संस्कृतीमध्ये राजकीय व्यवस्था दुसरा टप्पा. मग सामाजिक संबंध प्रस्थापित करून राहिले, मग ती संस्कृतीमध्ये सामाजिक संबंध आलेले, मग देवधर्म आलेले आहे, कला आलेल्या आहेत, तत्वज्ञान आलेले आहे, युद्धनीती आलेली आहे, रणनीती आलेली आहे. हे सगळं भाषा, तत्वज्ञान, राज्यसंस्था, समाजसंस्था, चित्रकला, साहित्य, शेती, कृषी, तंत्रज्ञान हे सगळं मिळून संस्कृती होत असते. याला म्हणत असतात संस्कृती. पण आमच्यामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद उलट सांगतात. हे संघाच्या गोष्टी सांगू लागतात. बंच ऑफ थाट मध्ये आणि वी आर आवर नेशन डिफाईन नावाच्या 2 ग्रंथ जे गोलवळकरांचे आहेत, MS गोलवळकरांचे, त्यांनी धार्मिक राष्ट्रवाद नाही सांगितला. हिंदू धार्मिक राष्ट्रवाद नाही आणत. एक लक्षात घ्या, हिंदूंना धार्मिक राष्ट्रवाद नाही आणायचा आहे. गोलवळकर म्हणतात आम्हाला सांस्कृतिक राष्ट्रवाद आणायचा आहे. वाचन करत नाहीत लोक. हे आपल्या ऐक्यू माहिती इकडून तिकडून ऐकतात आणि ठोकून देतात. सांस्कृतिक राष्ट्रवाद आणायचा आहे. कारण सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे हे सगळ्या संस्था, कारण संस्कृतीमध्ये धर्म पण येतो. ही सगळी मंडळी जे काही RSSची आहे, काही हिंदूची जे लोक आहेत, ते संस्कृतीला वरचं समजतात, धर्माला नंतर.
धर्म तर घटक आहे ते संस्कृतीचा. म्हणून त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवाद आणायचा आहे. धार्मिक आहे, आदिवासीचं सांस्कृतिक राष्ट्रवाद वगैरे नाही. आदिवासी संस्कृती काय नंतर आपण पाहू थोड्या वेळ. तर एक सांस्कृतिक राष्ट्रवाद आणायचा आहे. त्यात मग त्यांना धर्म आणायचा आहे, त्यात भाषा नाही. कारण 5 तत्व सांगितले आहे त्यांनी, गोळकरांनी सांगितले आहे. त्यात भाषा आहे. म्हणून जे काही दक्षिण भारतामध्ये भाषा, हिंदी भाषा रुजवण्याचं काम आहे करून राहिला आहे अमित शहा आपले गृहमंत्री, त्याचा तो भाग त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचाच भाग आहे. त्यामुळे आदिवासींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद नाही. आणि एक मला सांगायचं सगळ्या लोकांना, म्हणजे तुम्हाला एखादी माहिती नसेल तर आपण अज्ञानी आहोत, आपण फार नालायक असं समजण्याचं काही कारण नाही. कारण सगळ्याला सगळी माहिती असावं असं काही गृहीत नाही आहे, किंवा गृहीत पकडलं असं धरू नये की मला सगळ्यांना सगळी माहिती आहे ना आणि माझ्याकडे कमी आहे तर मी फार नालायक आहे किंवा मी फार कमजोर आहे, माझं काही जगण्यात अर्थ नाही, मग काही खोटं नाटं सांगत उठावं असं करू नये. कारण आज आपण वेगळ्या जगात वावरतोय, डिजिटल जगात वावरतोय, कॉम्प्युटरच्या जगात वावरतोय, मीडियाच्या जगात वावरताय. तुम्ही एखादी गोष्ट ब्लफ मारली, खोटी सांगितली तर उद्या ते समोर येत असते आणि ते लोकांना लक्षात त्यातलं खरं काय खोटं काय लक्षात येत असतं. परंतु आमचे आदिवासी कार्यकर्ते काय करतात, खेड्यात जातात आदिवासींसमोर, त्यांचं वाचन नसते, त्यांचा एवढा संपर्क नसतो, अडाणी लोक बसलेले असतात, शिकले असले तरी अडाणीच आहेत आणि त्यांच्या पुढे हे ताणतात लंब्या. लोकांना वाटतं बापरे काय मोठा वक्ता आहे हो. या मित्र अशा कृतीमुळं आपल्या पिढ्या बर्बाद होत असतात. त्यामुळं बिरसा मुंडाच्या नावावर काही आपल्या मनातले वाक्य खपवून देतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आपल्या मनाचेच वाक्य खपवून देतात. ही गोष्ट वाईट आहे. तर एक लक्षात घ्या की बिरसा मुंडा म्हणजे आतापर्यंत कोणी सांगितलंच नाही खरं म्हणजे ज्या पद्धतीने सांगायला पाहिजे. बिरसा मुंडा इंग्रजांच्या विरोधात लढला, बिरसा मुंडा शेठ सावकारांच्या विरोधात लढला, एवढंच सांगतात. बिरसा मुंडा शहीद झाला आणि त्याची कातडी सोलून काढली त्या जेलमध्ये आपल्या मनानंच. असे हिंदी वाक्य तयार, खाल निकाल दे. सगळ्या ब्लफ असा खोटारडेपणा करत राहायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. असं करू नये मित्र. एक तर लक्षात घ्या, तुम्ही कितीही मोठे झाले तर तुम्हाला या देशामध्ये मोठं समजलं जात नसतं. अरे बाबासाहेब आंबेडकरांना मोठं समजत नाही तर तुम्ही किती, तुमचं ज्ञान किती पाजून राहिले. तर आपण हे केलं पाहिजे की आपल्या समाजाला खरं सांगितलं पाहिजे. आणि खरं सांगितलं ना, एक बायबलमध्ये सुंदर वाक्य आहे, ट्रूथ लिबरेट्स. सत्य मुक्त करत असते माणसाला. तुमच्या समाजाला तुम्ही खरं सांगा. हिंदी पिक्चर सारखे हिंदीमध्ये डायलॉग मारून लोकांचं मनोरंजन करू नका मित्र. त्याने कुठेही समाज पुढे सरकणार नाही. बिरसा मुंडाचं आंदोलन सांगत असताना 2 मुद्दे बिरसा मुंडाचे प्रामुख्याने तुम्ही सांगितले पाहिजे. आणि ते मुद्दे असे आहेत की बिरसा मुंडाने पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म घेतला. बिरसा मुंडाने पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म घेतला. त्यांना डेव्हिड म्हणायचे. डेव्हिड हे नाव दावीद असं नाव पडलं. त्यांच्यासोबत 40,000 मुंडाणी आणि संथालांनी धर्मांतर केलं, ख्रिश्चन झाले ते. पण बिरसा मुंडाने त्या ख्रिश्चन धर्मात गेल्यानंतर तिथली सगळी व्यवस्था तपासली त्यांनी. आणि त्यांनी तपासल्यानंतर पाहिलं की हे ख्रिश्चन लोक आम्हाला आमच्या जमिनीचे जे काही प्रकरण आहेत त्या ठिकाणी कोर्टामध्ये लढण्यासाठी मदत करत नाहीत. ते शेठ सावकार दिक्कू होते, ते जमिनीचे जे काही शेत सारा आमच्याकडून घ्यायचे. कारण आपण पाहतोय 1865 मध्ये शाह आलम शाह सेकंड बेंगालमधून त्यांनी शेठ सावकार, ब्राह्मण, मुस्लिम आणि शीख हे सगळे दिक्कू त्या ठिकाणी पाठवले होते ना. आदिवासीच्या जमिनीवरचं जे काही शेत सारा होता, जे काही टॅक्स होता, ते गोळा करण्याचं काम दिलं होतं यांच्याकडे. आणि हे आवाच्या सवा अशा प्रकारचं प्रचंड टॅक्स जमा करायचे, शोषण करायचे. एवढंच नाही तर हे दिक्कूच्या घरी लग्न असेल, मी अगोदर मुद्दा सांगितला होता, दिक्कूच्या घरी लग्न असेल तर या संताल मुंडांकडून त्याचे पैसे घ्यायचे. दिक्कूच्या घरी मूल जन्माला त्याचं बारसे त्याच्याकडे घ्यायचे. दिक्कूंच्या घरी कोणी मेलं तर त्याच्या अंत्ययात्रेचे हे तेच कर. या सगळ्या जमातीला लंडनच्या म्युझियम मध्ये एक छोटंसं पुस्तक होतं, ते माझ्याकडे मी बोलवलं, ते आलं माझ्याकडे. त्या सगळ्या जमातीला कोल म्हणायचे. ते कोल, द कोल असं पुस्तकाचं नाव आहे, द कोल. तर हे सगळ्यांचं शोषण असं व्हायचं. तर बिरसा मुंडा म्हणायचे की हे सगळे ख्रिस्ती लोक आम्हाला यांनी ख्रिश्चन केलंय
आम्हाला मदत करत नाही. टोपी टोपी एक आहे. त्यांचा नारा होता की हे शेतसावकारांच्या टोप्या आणि ख्रिश्चनांच्या टोप्या, टोपीवाले सारखेच आहे. म्हणून पहिल्यांदा धर्मांतर केल्यानंतर धर्मत्याग केला. हे बिरसा मुंडाचं सांस्कृतिक जे आंदोलन होतं, हे खरं एक सांस्कृतिक स्टेप होती की मला हे धर्म नको, मी नाकारतो, डिनाय करतो, रिजेक्शन करतो मी या धर्माला, नाकारतो धर्माला. म्हणजे जे शोषण होत असताना जे धर्म मला मदत करत नाही. बिरसा मुंडा काय म्हणतो, आमच्या समाजाचं शोषण होत असताना ज्या समाजाने आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला सर्व प्रकारच्या मदती करू, तो समाज आम्हाला मदत करत नाही. तो समाज का तो धर्म आम्हाला मदत करत नाही. तो आमचा धर्म नाही आहे. जे आमच्या हिताचं बघत नाही, आमच्या जीवित्वाची जबाबदारी घेत नाही, आमच्या सुखादुखाचा विचार करत नाही, आमच्या भावी पिढ्यांचा विचार करत नाही, आमच्या सन्मानाचा विचार करत नाही, आमच्या शेती जुमल्याचा विचार करत नाही, आमच्या उदरनिर्वाहाचा विचार करत नाही, तो आमचा धर्म नाही आहे. हे खरं सांस्कृतिक आंदोलन आहे बिरसा मुंडाचं. हे कोणीच सांगत नाही. ख्रिस्ती धर्माने आम्हाला मदत केली नाही. कारण केवळ भारतापुरतं सांगण्याचं नाही, असं म्हणा की इथे हिंदू मुस्लिमांचा दंगे वगैरे तर सुरूच आहे म्हणा ते, पण असं म्हणजे ख्रिश्चनांचं असं नाही आहे. ख्रिश्चन फार दयाळू आहेत, प्रेमळ आहे, असं नाही आहे. युरोपामध्ये जे काही सगळे युद्ध झाले ते ख्रिश्चनांच्याच विरोधात युद्ध झाले आहे. त्यामुळे फार मोठे धुतल्या तांदळाचे आहेत असं नाही आहे हे लोक. आणि किती लबाड बोलताय याचं उदाहरण आपला खाडी युद्धामध्ये लक्षात आलं. जॉर्ज बुश त्यावेळेस पण राष्ट्रपती होते आणि सद्दाम हुसेनच्या विरोधात सगळ्या खोट्या अफवा जगात पसरवल्या की सद्दाम हुसेनकडे आण्विक शस्त्र आहेत, आपले जैविक शस्त्र आहेत. आणि जेव्हा त्यांना पकडलं त्या खंदकामध्ये त्याच्याजवळ साधी पिस्तोले नव्हती, फक्त तेलासाठी लबाडी या सगळ्या ख्रिश्चनांनी केली. तसेच बिरसा मुंडा म्हणायचे की हे सगळे ख्रिश्चन लबाड आहेत. आम्हाला आश्वासन दिलं पण आमचे कामं नाही करत, आमचं शोषण करतात, आमच्या जमिनी लुटतात, आमच्याकडून टॅक्स घेतात, आम्हाला जेलमध्ये टाकतात, आमच्या लोकांच्या कत्तली करतात, आमच्या लोकांच्या इज्जती लुटतात. पण हे ख्रिश्चन आम्हाला अजिबात मदत करत नाही. आम्हाला हा येशू मान्य नाही, हा धर्म आम्हाला मान्य नाही. हे बिरसाचं आंदोलन सांगता आलं पाहिजे, सांगत नाही. इथंच थांबले का बिरसा? मग एक आनंद पांडे नावाचा एक वैष्णव पंथाचा हिंदूचा एक माणूस भिडला. मग जेव्हा सोडलं आणि धर्म, तो ख्रिश्चन धर्म सोडल्यानंतर बिरसाने मग आनंद पांडेने घेऊन गेले आणि त्याला बिरसाला जानवं घातलं. हिंदूंच्या देवदेवताची पूजा करू लागले, गायत्रीचे मंत्र शिकू लागले, शंकराच्या मंदिरात त्यांना घेऊन चालले. हे सगळं सुरू झालं. आणि तेव्हाही त्या ठिकाणी त्यांनी बिरसाने प्रश्न उभे केले. कारण मी जे सांगत असतो, मला फार मोठा काही जगात विद्वान होऊन मला काय अशी मान्यता मिळवायची नाही. मला जे खरं आहे, जे ऐकलेलं आहे याच्यावर नाही, जे वाचलं आहे, जे प्रूफ आहे, एव्हिडन्स आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर मग बिरसा मुंडा मरताना म्हणाले की मी आदिवासी आहे, मी आदिवासी राहणार, आदिवासी. हे काही म्हटलं नाही बिरसा मुंडा, आपल्या मनाच्याच ठोकून देतात लोक. मैं आदिवासी था, मैं आदिवासी हूं, मैं आदिवासी रहूंगा. फालतूच आपल्या पोकळ अभिमान बाळगण्यात काय अर्थ नाही. यथार्थ जीवन जगता आला. आनंद पांडेलाही त्यांनी नाकारलं. हिंदू देखील आमचा पाठीराखा होऊ शकत नाही म्हणून हिंदू धर्मही आम्हाला नको. ख्रिश्चन धर्म नाकारला, हिंदू धर्मही नाकारला. पण बिरसा मुंडा कमी शिकलेले होते. इतर धम्माचा किंवा इतर जैन धर्माचा असो, बुद्ध धर्माचा असो किंवा झोरास्ट्रियनचा असो, याचा अभ्यास नव्हता. किंवा शीख धर्माचा असेल, यांचा एवढा अभ्यास नव्हता. म्हणून त्यांनी स्वतंत्र असं एक बिरसाईत हे सांस्कृतिक आंदोलन आहे खरं म्हणजे बिरसा. ख्रिश्चन धर्माचं सगळं पाहून घ्यायचं, त्या ठिकाणी वेतल्यानंतर हे काही इक्वॅलिटीचं तत्व त्यात दिसत नाही, सोडून दिलं. असेल इक्वॅलिटीचं तत्व, पण आमच्या संबंधात यांनी वापरलं नाही म्हणून सोडून दिलं. हिंदू धर्म पाहिला त्याने, तिथेही इक्वॅलिटी दिसली नाही त्यांना, किंवा आदिवासींच्या प्रती इक्वॅलिटी त्यांनी वापरली, त्यांच्या आपसापसात असेल
हिंदू धर्माच्या अन्वयांस आमच्याशी ते इक्वॅलिटीने वागत नाही. म्हणजे साधर्म्य आमच्यासोबत ठेवत नाहीत किंवा प्रेमाने आमच्यासोबत वागत नाही, आमच्या सुखदुःखाचा विचार करत नाहीत, आमच्या कल्याणाचा विचार करत नाही. म्हणून तोही सोड. आणि स्वतंत्र असं एक बिरसाईत नावाचा पंथ आपला कुठलाच काही गरज नाही. आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या चांगल्या व्हर्च्यूज आहेत, एक मूल्य आहेत, सद्गुण असे त्या ठिकाणी मांडलेले आहे. आणि त्यातून त्यांनी एक सांस्कृतिक संदेश दिलेला आहे की आपल्याला स्वतंत्र विचार करावा लागेल. स्वतंत्र बिरसाईत काढला म्हणजे काय, आपल्याला स्वतंत्र विचार करावा लागेल आणि परमनंट मूल्ये, सांस्कृतिक धार्मिक जे मूल्य असतील असा धर्म आपल्याला घ्यावा लागेल. त्यांनी बिरसाईत घेतला म्हणजे काय, बिरसाईत काय परमनंट नाही झाला, तर असा आपला धर्म घ्यावा लागेल असं बिरसाचं संकेत आहे. हे सांस्कृतिक इम्प्लिकेशन आहे, त्याचं कल्चरल इम्प्लिकेशन संकेत हे आहेत की आपल्याला स्वतंत्र विचार करावा लागेल. हिंदूंच्या सगळे सणवार आपण करतोय, हिंदूंच्या देवदेवता पुजतोय आपण, ख्रिश्चन तर नाही. काही लोक ख्रिश्चन आता जसं ईशान्य भारतातले सगळेच ख्रिश्चन आहेत. तर तेव्हा आपण स्वतंत्र विचार केला पाहिजे, म्हणजे धर्मांतर केलं पाहिजे असा बिरसाचा संदेश आहे. तर आदिवासी या दिशेने विचार करतो का, कोणता धर्म घेतला पाहिजे, आपण काय विचार केला पाहिजे याचा विचार करतो का, नाही करत. दुसरी गोष्ट असा एक आमचा मित्र म्हणतो की या देशातले दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, मराठा, कुणबी हे सगळे आदिवासींचे वंशज आहेत. काहीतरी ब्लफ मारून द्यायचे, कसे वंशज आहेत, काय पुरावा याला. मित्र हो, मला विनंती करायची, असं काही सांगत उठू नका, चांगला विचार करा. किंवा आदिवासींच्या समस्यांच्या संबंधाने ही माणसं बोलत नाहीत असाही मुद्दा मांडतात. आदिवासीच्या समस्याने दलित माणसं बोलत नाहीत, आदिवासीच्या संबंधाने ओबीसी बोलत नाही. मला हे म्हणायचं आहे की आरक्षणामुळे आम्ही आज सगळे चालू लागलो आहे. शिक्षण जे मिळालं ते आरक्षणाने मिळालं. हे आरक्षणाचं संरक्षण करण्याचं काम कोण केलं या देशामध्ये रे मित्र हो? आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याचं काम आंबेडकरी माणसाने केलंय, लक्षात घ्या. तुम्ही तर एकाही मोर्चात नाही आले. जेव्हा जेव्हा आरक्षणावर प्रश्नचिन्ह उभे झाले तेव्हा प्रचंड मोठे मोर्चे या देशामध्ये निघले आरक्षणाच्या बाजूने. ते आंबेडकरी माणसांनी काढलेले आहे. आणि त्या मोर्चामध्ये, त्या पुरोगामी चळवळीमध्ये आदिवासी माणूस कधीही दिसला नाही. कारण मी स्वतः त्या मोर्चामध्ये राहायचं आहे. आदिवासी माणसं कधीही तिथं नसतात. फार आदिवासी माणूस आपल्या भरमात जगतोय, संपून जाईल हा माणूस. म्युझियम मध्ये कोणीतरी म्हटलंय एक दिवस म्युझियम मधला माणूस म्हणून राहिला. कारण हा इतरांच्या चळवळीमध्ये, पुरोगामी चळवळीमध्ये आदिवासी माणूस कधी भाग घेत नाही. इतरांच्या पुरोगामी चळवळी जे आहे त्या चळवळीमध्ये आदिवासी माणूस कधीही पार्टिसिपेट झालेला दिसला नाही. का पार्टिसिपेट होत नाही? आम्ही माझ्यासारख्याने किंवा इतर लोकांनी, आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे काही जे विद्वान मंडळी आहे महाराष्ट्रात, भारतात जे काम करतात, त्यांनी का बरं आदिवासी समाजाला सांगू नये की बाबा तुम्ही सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा, त्यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही गेलं पाहिजे, मग ते आपल्या आंदोलनात येतील. इनडायरेक्टली डायरेक्टली आंबेडकरी मुवमेंटचाच फायदा आपल्याला झालेला आहे, एक लक्षात घ्या. आंबेडकरी मुवमेंट नसती असती अस्तित्वात तर आदिवासी कुठेच नसता. ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तुम्हाला सापडला नसता, लंगोटी लावून वन फिरला असतात. आणखी एक मुद्दा सांगतो तुम्हाला का, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना बिरसा मुंडांनी प्रेरणा दिली. अरे रे रे रे, किंवा प्रेरणा घेतली बिरसा मुंडा. कोणत्या आधारावर तुम्ही हे म्हणता? सगळं अशी का फूट पाडता अशी? अरे हे तर सांगू लागले संघावाले की आदिवासीच मोठे आहेत. तुम्ही बघा ना, निसर्ग धर्म जेव्हापासून सुरू झाला टीव्ही वाले आवर्जून सांगतात की आदिवासी निसर्ग पूजक आहे. त्यांना ते आयसोलेट ठेवायचं आहे, तुम्हाला बाजूला काढायचं आहे. आंबेडकरी मुवमेंटमध्ये हा माणूस आला नाही पाहिजे असं त्यांना वाटतंय, म्हणून टीव्ही वाले इतर काही सांगणार नाहीत, पण निसर्ग धर्म किंवा निसर्गाचे पूजक म्हणून ते वारंवार सांगून राहिले. कारण ही एक चाल आहे. म्हणून ही देखील चाल आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बिरसा मुंडाकडून प्रेरणा घेतली. बिरसा मुंडा मोठे आहेत आमच्यासाठी, आदिवासींसाठी काही वादच नाही, परंतु कोणती प्रेरणा घेतली? तुम्ही स्पष्ट बोलत चला ना. नुसता म्हणजे एक
आदिवासी समाजाचं इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात. इमोशनली त्यांना इमोशनल करून त्यांना टाळ्या घेतात. यामुळे आंदोलनं चालणार नाहीत. यामुळे आदिवासी कुठे जाणार नाही. बाबासाहेब आंबेडकर मित्र एक फार वेगळीच चीज आहे. बाबासाहेब आंबेडकर एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. जगामधले असे अनेक विद्वान बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या प्रतिभेचा आणि त्यांच्या कामाचा विचार करू लागले. आणि तुम्ही बिरसा मुंडांनी बाबासाहेबांनी बिरसा मुंडांकडून काही शिकलं असं म्हणत असाल तर तुम्ही आदिवासी समाजाची दिशाभूल करताय. एक असं असते की आपल्या समाजाचा माणूस बाबासाहेबांपेक्षा मोठा कसा आहे असं दाखवलं. मी एकदा प्रयत्न केला होता उगच मजाक म्हणून. मी वसमतला एक कार्यक्रमाला गेलो होतो नांदेडमध्ये, त्या हिंगोली नांदेडमध्ये तिकडे, आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी बिरसा मुंडाचे, मी असं उगच सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी बिरसा मुंडाचे खूप तत्व घेतले आहे असं म्हटलं की एवढे टाळ्या वाजून राहिले. नंतर सांगितलं की मित्र असं काही घेतलं नाहीये. ते नंतर पुन्हा त्यांचे चेहरे पडले. तर प्रत्येक समाजातल्या त्या समूहाला असं वाटून राहिलं की आमचा जो नेता आहे, आमची जी व्यक्ती आहे, आमचा जो शहीद क्रांतिकारक आहे तो बाबासाहेब एवढाच व्हावा. आणि तो प्रति बाबासाहेब अशी स्पर्धा सुरू झाली आमच्या समाजामध्ये. आणि ही स्पर्धा घातक आहे. बाबासाहेबाला एकच पर्याय आहे. बाबासाहेब आंबेडकरांना या जगात एकच पर्यायी व्यक्तिमत्व आहे. तू म्हणाल कोणतं, तर बाबासाहेब आंबेडकरांना एकच पर्यायी व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच आहेत. दुसरा पर्यायच नाही. बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरच पर्याय आहेत. दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे तुम्ही कोणी माणूस धोंडू डुकरे बाबासाहेबांच्या बाजूला जेव्हा आणून उभा करसाल तर तुम्ही समाजाची दिशाभूल करून राहिली आहे. वाचा बाबासाहेब, एक वालून वाचा, एक ओळ वाचा, आयुष्याचा उद्धार होईल. बिरसा मुंडाही वाचा. उलट आपण तर भाग्यवान असलं पाहिजे किंवा आपण वी आर लकी, कारण बाबासाहेबांच्या तत्वज्ञानासोबत आपल्याला बिरसा मुंडाही आपल्या सोबत आहे. 2 महापुरुष आपल्या सोबत असल्यामुळे आपण तर खूप पुढे जायला पाहिजे होतं, पण आपण कुठेच सरकत नाही. ही फार वाईट गोष्ट आहे. तर मित्र हो, एक लक्षात घ्या की बाबासाहेब वाचला पाहिजे, बिरसा मुंडाही वाचला पाहिजे. बिरसा मुंडाचं विकृतीकरण सुरू आहे आजकाल, तो हिंदूकरण त्यांचं सुरू आहे. तेव्हा आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी बराच वेळ मी बोललो, मधून लाईने जात होते. तर माझी एक नेहमीचीच भूमिका अशी राहिलेली आहे की शक्यतोवर खरं सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वास्तव लोकांना शिकवलं पाहिजे आणि प्रामाणिक हृदयापासून बोललं पाहिजे. मनामध्ये काही ठेवलं नाही पाहिजे. कारण मला काही कोणा आमदारकीचं तिकीट लढवायचं नाही किंवा कुठं मोठा पुरस्कार मिळवायचा नाही. पण जे काही एक छंद वाचण्याचा आहे त्या वाचनातून मी जे काही सापडलं ते समाजापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत असतो. मी असं म्हणत असतो की सापडलेलं सत्य जे सांगण्याचा प्रयत्न करत नसतात ते असत्य पसरवण्याचा गुन्हा करत असतात. मला माझ्या आयुष्यात हा गुन्हा करायचा नाही, सत्य लोकांपर्यंत पोहोचवायचं. तर एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम.